नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं। चला तर ह्या आपण व्हिडिओमध्ये डिसेंबर महिन्याच्या निमित्ताने तुमच्या व्यावहारिक जीवनाचं बघूया, तुम्हाला काय मार्गदर्शन येत आहे। चला तर आधी एक थीम बघूया आपण की ओरॅकल डेक काय सांगत आहेत आपल्याला। तर हा एक कार्ड आहे, घेत आहे। तर मंडळी, तुमच्या व्यावहारिक जीवनाच्या बाबतीत कदाचित असं काहीतरी घडू शकतं किंवा घडत आहे की तुम्हाला त्याचे पुरावे ठेवायची खूप गरज आहे। कदाचित हे तुमच्या पैशांना घेऊन पण होऊ शकतो की कुठेतरी व्यवहार झालेला आहे आणि पुरावे असायची खूप गरज आहे की हा संवाद तुमचा झालेला आहे वगैरे इत्यादी। तर म्हणूनच हा कार्ड कदाचित आलेला आहे स्क्रीनशॉट म्हणून। आणि किंवा कोणतरी काही जणांच्या बाबतीत कोणतरी हे करते की पुरावे गोळा करायचा प्रयत्न करत आहे। तर तुम्ही खरंच जर या बाबतीत इनोसंट असाल, तुमची चूक नसेल तर सावध व्हा हेच सांगेन। आणि खरंच तुमची चूक असेल तर नक्कीच कोणतरी पुरावे वगैरे गोळा करत आहे, हेच दाखवायला कोणाला तरी की तुमचा दोष आहे या प्रकरणात। मला अजून 2 कार्ड्स घ्यावेसे वाटत आहेत, तर मी हे घेत आहेत। तर कदाचित हे काही जण कुठल्या तरी इंटरव्ह्यूला वगैरेही गेले असतील आणि तिथून त्यांना नकार आला असेल किंवा येऊ शकतो, म्हणून हा एक कार्ड आलेला आहे हेच सांगू शकते मी। किंवा तुम्ही काहीतरी तुमचा एक बिझनेस सुरू करू इच्छित होतात आणि कुठेतरी ते लोन तुमचं कदाचित फेटाळून लावलं असेल किंवा त्यांना कुठेतरी तुमची कल्पना पटली नसेल वगैरे, हाही एक प्रकार असू शकतो। आणि एक तिसरा संदेश आहे हा टू बिझी विनिंग, जे काही जण खरंच जिंकायच्या नादात ना अक्षरशः की त्यांना जिंकायचे त्या नादात वेडे झालेले आहेत। हेच सांगेन मी, हाच शब्द वापरेन की जिंकायचं का माहिती नाही, कॉम्पिटिशन असेल, काहीही असू शकतं, पण ही एक ऊर्जा दिसत आहे काही जणांची। चला तर टॅरोमधनं आपण बघायचा प्रयत्न करूया, तुम्हाला काय मार्गदर्शन मिळत आहे तुमच्या व्यावहारिक जीवनाला घेऊन। चला बघूया। तर मंडळी, जो कार्ड उडून पडलेला आहे त्याला मी संदेश म्हणून धरणार आहे, चिंता करू नये। आणि समजवताना मी नक्कीच सगळे कार्ड्स दाखवीन, त्या बाबतीतही निश्चिंत राहा। ठीक आहे, आत्तापुरतं 4 कार्ड्स घेतलेले आहेत आणि एक कार्ड जो उडून पडला शफल करताना डेक, तसंच वाटलं तर मी दुसरे कार्ड्स घेईन। तर पहिला कार्ड आलेला आहे हा, तर दुसरेही कार्ड्स बघूया कुठले येत आहेत, त्याच्यावरनंच समजू शकतं की तो कार्ड का आलेला आहे। एकूण हा कार्ड पाहता मंडळी मला हे दिसत आहे, एकतर हा मेजर अर्काना कार्ड आहे। तर हा कार्ड पाहता मी हे सांगेन मंडळी तुम्हाला की कुठल्या तरी बाबतीत तुमच्या व्यावहारिक जीवनाला घेऊन तुम्हाला ना खूप धीर ठेवायची गरज आहे, धैर्याची गरज आहे। तुम्ही ते बघू शकता, ही बाई त्या सिंहाला हाताळत आहे, कुठे तिच्या चेहऱ्यावरती किती एक साधारण एक्सप्रेशन आहे, कुठे जोर लावत नाही, काही नाही, किती आरामात ती त्या सिंहाला हाताळत आहे। तसंच तुम्हाला तुमच्या व्यावहारिक जीवनाला घेऊन चालायचं आहे हेच सांगेन। तुमच्यात खूप ताकद आहे, पण तुम्हालाच त्याची कल्पना नाही आहे। हे बघा, इन्फिनिटीचं हे एक चिन्ह आहे आणि इन्फायनाईट म्हणजे खूप, म्हणजे सांगूही शकत नाही इतकी तुमच्यात ताकद आहे, तुमच्यात ते धीर आहे, तुमच्यात ते गुण आहेत, ओळखा तुम्ही हेच सांगेन। आणि तुम्हाला ह्याची गरज आहे। तर तुमच्या व्यावहारिक जीवनाला घेऊन मंडळी एकूण हे दिसत आहे की तुम्हाला ना, हा कार्ड मला दिसतो इकडे, हे सांगेन मंडळी की तुम्ही ना स्वतःवरती कठोर राहू नका। कदाचित कुठल्या तरी कठीण परिस्थितीतनं जाऊ शकता कदाचित, जसं की आपल्याला ह्या ओरॅकल कार्ड्समध्ये पण आलेलं आहे। पण तुम्हाला तुमच्या ज्या भावना आहेत ना त्याच्यावर खूप ताबा ठेवायची गरज आहे, खूप जास्त ताबा ठेवायची गरज आहे। स्वतः बाबतीत, इतरांबाबतीत प्रेमळ राहा, जमेल तितकं दान धर्म करा, खूप तुमच्या आयुष्यात फायदा होईल। आधी तर हे सांगेन की मनापासून दान धर्म करा, कारण तुमचा काहीतरी फायदा होणार आहे,
म्हणून दानधर्म करताय असं करू नका हे सांगेन. पण मनापासून करा जे करायचं आहे. पण हेच सांगण्यात येत आहे की तुम्हाला तुमच्या भावनांवरती खूप ताबा ठेवायची गरज आहे. स्वतःबाबतीत इतरांबाबतीत प्रेमळ राहा, प्रेमाने वागा, जेवढं प्रेम देता येईल ते द्या. व्यावहारिक जीवन आहे समजतंय मला ही रीडिंग, आणि तुम्हाला वाटत असेल की हे प्रेमाबद्दल का मी बोलते, पण आहे काही ठिकाणी तुम्हाला काही गोष्टी तुमची कामं करून घ्यायला प्रेमळ राहायला लागतं, म्हणजे नीट निर्मळ राहायला लागतं. नेहमीच उद्धटपणे किंवा रागाने कामं होत नसतात तुम्हाला, म्हणून हे सांगण्यात येत आहे. कारण हा कुठेतरी भावनांचा असा कार्ड आहे हे सांगेन. दुसराही कार्ड परत हेच सांगत आहे की मी हे सांगेन, हा कार्ड पाहता जरा तुमच्या आतल्या आवाजाचा ऐकायचा प्रयत्न करा. तुम्हाला बरंच काही काही समजत आहे. तुमचा हा जो पेला आहे ना, हा खूप भरलेला आहे, प्रेमळ असा पेला आहे. तर योग्य त्या ठिकाणी द्यायचा प्रयत्न करा. बघा तुम्हाला कसे रिझल्ट्स येतात, म्हणजे जे निष्कर्ष येतील ना, हे सांगेन मी की कुठेतरी प्रेमाने काही गोष्टी जर तुम्ही केलात ना, नीट निर्मळ ठिकाणी, जिथे योग्य त्या ठिकाणी तुम्ही तुमच्या भावना दाखवायला सुरुवात केली ना, तर तुमची कामं बघा कशी बनायला सुरुवात होतील हे सांगेन. जिथे गरज आहे ना तिथे भावना दाखवा हेच सांगेन. पण हा कार्ड आलेला आहे आणि हा कार्ड हे सांगत आहे की तुमचा आतला आवाज तुम्हाला खूप काहीतरी सांगत आहे. हा कार्ड पाहता मला हेही वाटत आहे नुसतं आतला आवाजच नाही, पण अजूनही तुम्हाला बरीच निशाणी मिळत आहेत. कदाचित स्वप्न पडत असतील, काहीतरी जाणवत असेल, तर त्याकडे दुर्लक्ष करू नका. म्हणजे हो, हे सांगेन मी की जिथे योग्य त्या ठिकाणी आहे तिथे तुमच्या भावना दाखवायची तर तुम्हाला गरज आहेच, पण त्याच वेळेला इतके सुद्धा तुम्ही तुमच्या त्या भावनांमध्ये भारळून जाऊ नका की जिथे लक्ष ठेवायचं तिथे देत नाही आहात, की तुम्हाला कुठेतरी एक सतर्क राहायचा सुद्धा इशारा मिळत आहे, सावध राहायचाही इशारा मिळत आहे. तर त्याकडे लक्ष द्या, ते विसरू नका हेच सांगेन. जरा चाणाक्ष राहा तितकंच हेच सांगण्यात येत आहे. कारण सगळ्याच गोष्टी तुमच्या समोर आलेल्या नाही आहेत. कुठल्या तरी एका प्रकरणाबाबतीत काही गोष्टी लपल्या गेलेल्या आहेत हे सांगेन मी. तर सावध राहा. तर मंडळी हेच सांगेन की जरा सावध राहा, कारण आपल्याला कार्ड्ससुद्धा 2 असे आलेले आहेत, स्क्रीनशॉट आणि रिजेक्टेडचा. तर जर तुम्ही कोणाला असं नकार दिला असेल, तुम्ही जर मालक आहात आणि तुम्ही नकार दिला असेल, किंवा काहीतरी कोणतरी काही करायच्या मार्गावर आहे आणि काही गोष्टी नक्कीच अजूनही बाहेर आलेल्या नाही आहेत. बघूया अजून आपल्याला काय संदेश येत आहे. तर मंडळी हे सांगेन की तुम्हीच तुमच्या आयुष्याचे जादूगर आहात आणि तुम्ही तुमच्या आयुष्यात खूप जास्त भरभराटी आकर्षित करू शकता. जर सध्या तुम्हाला असं वाटत असेल की काहीच करू शकत नाही किंवा काही तुमच्याकडे ती म्हणतात ना ते गुण आहेत, पण तुम्ही जरा कमी पडताय, तर त्याकडे लक्ष द्या हेच सांगेन. आणि दुसरी गोष्ट, जर हे ह्या सगळ्या बाबतीत जर असेल तर हे सांगेन की तुमच्या हातात ते गुण आहेत, तुमच्या हातात ही जी पूर्ण परिस्थिती आहे ना ती फिरवायची तुमच्या ताकद आहे. सध्या जी काही परिस्थिती आहे किंवा जी परिस्थिती येऊ शकते ती परिस्थिती तुम्ही तुमच्या फेवरमध्ये, तुमच्या आटोक्यात आणू शकता. तुमच्यात ते गुण आहेत, जरा कमी पडताय. मी तर हे सांगेन, आरशात बघा, तुम्हालाच लक्षात येईल की मी काय करू शकतो, काय करू शकते इत्यादी. बघूया आपण अजून काही आपल्याला समजत आहे का. ज्या गोष्टी हे सांगेन तुमच्या हातात नाही आहेत, ज्या तुमच्या ताब्यात नाही आहेत, त्या हातात आणि ताब्यात घ्यायचा प्रयत्न करू नका. ब्रह्मांडाकडे सोडून द्या हेच सांगण्यात येत आहे. त्यांना त्यांच्या हिशोबाने काम करू द्या हेच सांगण्यात येत आहे मंडळी. तर नक्कीच अजून आपण मार्गदर्शन बघूया काय येत आहे. बघा मंडळी काय मार्गदर्शन येत आहे. खूप सकारात्मक असा कार्ड आहे मंडळी, आणि हा कार्ड हेच सांगत आहे की जरा धीर ठेवून, जरा डोकं चालवून, म्हणजे नीट तुम्ही पावलं टाकलीत ना तर विजय तुमचाच आहे मंडळी, हेच दिसून येत आहे तुमच्या व्यावहारिक जीवनाला घेऊन. हेच सांगेन मी. तर ही होती तुमची व्यावहारिक रीडिंग. भेटूया पुढच्या रीडिंगमध्ये जी असेल प्रेमी जीवनाला घेऊन आणि तुमच्या तब्येतीला घेऊन. तोपर्यंत धन्यवाद.